आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। प्रभू, त्याच्यावर आपली कृपा असते, त्याच्यासाठी विश्वात कोणतंही काम कठीण नाही राहत, त्याच्यासाठी असंभवही संभव होऊन जातं। तरीही जर आपण ऋण चुकवण्याची गोष्ट करता तर प्रभू, कृपा करून मला आपली निश्चल भक्ती द्यावी। एवमस्तु। नाथ भक्ति अति सुखदाई, नाथ भक्ति अति सुखदाई। कृपा करामी अनुयायी, कृपा करामी अनुयायी। ऐक प्रभु तू सरळ कपिवाणी, एवमस्तु म्हण त्यास भवानी, एवमस्तु म्हण त्यास भवानी। ह्या संवादे सफल अशी भक्ती, रघुपती चरण भक्ती मज द्यावी, रघुपती चरण भक्ती मज द्यावी। प्रभू, आपल्याकडे खूप कमी वेळ आहे। रावणाने माता सीतेला केवळ 1 महिन्याचा अवधी दिलाय। खरं तर नल कुबेराच्या शापामुळे तो बळजबरीनं भगवती सीतेच्या सतीत्वाचा भंग करणार नाही, परंतु तो क्रूर रावण 1 महिन्यानंतर देवी सीतेची हत्या जरूर करू शकतो। म्हणून क्षणभर विलंब करण्याने आपले पूर्ण अभियान व्यर्थ जाऊ शकते। हे रघुनाथ, आपण बुद्धिवंता श्रेष्ठ आणि सर्व शास्त्राचे जाणकार आहात। आपण अस्त्र शस्त्र विद्येचेही जाणकार आहात। आपला मोठमोठ्या दिव्यास्त्रावरही अधिकार आहे, जो विश्वात इतर कुणाकडेही नाही। मला तिन्ही लोकात कुणी असा दिसत नाही जो आपण धनुष्य धारण केल्यावर आपल्या समोर टिकू शकेल। हे रघुनाथा, म्हणून आमचं सर्वांचं मत हे आहे की आमच्या सेनेचे सेनानायक प्रभू आपणच असाल। आम्ही सर्व आपल्या मंत्र्याप्रमाणे आपले सहाय्यक होऊन आपल्या ध्वजाच्या खाली युद्ध करू। महाराज सुग्रीव, असे वीर योद्धा जर मला साथ देतील तर मी खरंच सांगतो, शीघ्र रावण आणि त्याच्या राक्षसी सेनेचा नाश करीन। एका सेनापतीला
शत्रूवर आक्रमण करण्याआधी त्याचं बलाबल आणि त्याच्या सुरक्षा पद्धतीचं पूर्ण ज्ञान असायला हवं. म्हणूनच हे हनुमान, रावणाच्या सेनेची संख्या, नगरद्वारांना अभेद्य बनवण्याची पद्धत, लंकेच्या रक्षणाचे उपाय, जे सर्व तू तुझ्या डोळ्यांनी पाहिला आहेस, त्या सर्व गोष्टींचं या सभेत वर्णन कर. प्रभू, लंकेचा दुर्ग, त्याच्या रक्षणाच्या पद्धती आणि ज्या प्रकारे सेनेद्वारा सुरक्षित आहे ते सर्व मी आपणास सांगतो. लंकेची 4 महाद्वारे आहेत. त्यांच्या मजबूत चौकटींमध्ये मोठे मोठे अडसर आहेत. त्याच्यावर विशाल आणि प्रबळ कुबल यंत्रे ठेवली आहेत, ज्याच्याद्वारे आक्रमण करणाऱ्या सेनेवर ते मोठमोठे दगड फेकतात. तिथे विस्फोटक अस्त्रांचाही संग्रह असतो. नगरीच्या 4 दिशांना सोन्याचा एक वेढा आहे, जो अभेद्य आहे. त्याच्या सर्व दिशांना भयानक आणि खोल थंड पाण्याचा साठा आहे, यात मगर आदी प्राणी ठेवले आहेत. त्या खाईला पार करण्यासाठी 4ही मुख्य दरवाजांसमोर 4 झडपा बसवल्या आहेत, ज्या शत्रू आल्या असता यंत्राद्वारे पाण्यावरून उचलल्या जातात. त्याच्या 4ही बाजूस प्राकृत आणि कृत्रिम अडथळे आहेत. 4 प्रकारचे दुर्ग आहेत आणि खूप प्रकारची व्यूहरचना आहे, त्यांचं निरीक्षण रावण स्वतः करतो. परंतु प्रभू, आपल्या शक्तीच्या प्रतापाने मी लंकेची मोठी हानी केली आहे. त्याच्या झडपांना तोडून टाकलं आहे आणि खाईला बुजवून टाकलं आहे. त्यामुळे आपल्या सेनेला लंकापुरीत प्रवेश करण्यास सुविधा होईल. हे राम, मी त्यांच्या बऱ्याचशा अस्त्रशस्त्रांच्या संग्रहालयांना उद्ध्वस्त करून टाकलं आहे. आता आपण उचित मुहूर्तावर सेनेला कूच करण्याची आज्ञा द्यावी. हनुमंत, रावणाच्या नगरीत जे साहस आणि पराक्रम तू दाखवला आहेस, ते कदापि देवतांना सुद्धा संभव नव्हतं. आम्ही तुझ्याशी सहमत आहोत की आता सेनेनं कूच करायला हवं. महाराज सुग्रीव, आम्ही आपल्या सर्वांच्या संमतीनं सेना नायकाचा कार्यभार सांभाळतो. उद्या उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात, जेव्हा चंद्र हस्त नक्षत्रात येईल, त्या विजयी मुहूर्तावर आपल्या सेनेची यात्रा आरंभ होईल. या सेनेच्या पुढे अग्रभागी वेगवान वानरांना घेऊन सेनापती नील मार्ग पाहण्यासाठी जाईल. नील, तू सेनेला अशा मार्गावरून घेऊन चल ज्यावर फळमुळं जास्त असतील, शीतल जल आणि मध मिळण्याची सुविधा असेल. तुझ्या दलास दुष्ट राक्षसांपासून सावधान राहावं लागेल, ज्यामुळं आपल्या मार्गात शीतल जल आणि फळांना ते विषापासून दूषित करू शकणार नाहीत. पुढे चालताना शत्रूच्या गुप्तचरांपासून सावधान राहणं तुमचं प्रमुख कर्तव्य असेल. कधी असं होऊ नये की आपण पुढे निघून गेलो आणि शत्रूनं पाठीमागून आक्रमण केलं. सेनापती नीलच्या मदतीकरता महाबली गय, गवय आणि गवाक्षही पुढे राहतील. सेनापती प्रशप सेनेच्या उजवीकडे राहून सेनेचं रक्षण करत चालतील. परमवेगवान आणि परमवीर गंधमादन सेनेच्या डावीकडून चालतील. मी, लक्ष्मण, महाराज सुग्रीव, हनुमान आणि अंगद सोबत सेनेच्या मध्यभागी असेन आणि तिथूनच सेनेचं संचालन होईल.
रणशूर वीरांनो, सैनिक जेव्हा युद्धाच्या दिशेनं पहिलं पाऊल उचलतो तेव्हा जगातील सर्व मोह माया सोडून पुढे चालत असतो. त्यावेळी त्याची सर्व नातीगोती मागे राहून जातात, इथपर्यंत की आयुष्याचा मोहही सोबत राहत नाही. तो मोह मायेची सारी बंधनं तोडून एका योग्याप्रमाणे केवळ एकाच लक्ष्यावर दृष्टी ठेवून पुढे चालत राहतो. सैनिकाचं युद्धात एकच लक्ष्य असतं, विजय. आपलं लक्ष्य ही विजयच आहे. परंतु कोणी एक प्राणी किंवा रावण नावाच्या कोणा एका शत्रूवरच नाही, तर अधर्मावर धर्माचा विजय, अनीतीवर नीतीचा विजय, अन्यायावर न्यायाचा विजय आणि असत्यावर सत्याचा विजय, हाच विजय आपलं लक्ष्य आहे. आणि त्याच लक्ष्याच्या दिशेने आपल्याला पुढे चालायचं आहे. युद्धात जिंकण्यासाठी दोन गोष्टी परम आवश्यक आहेत, मनात उत्साह आणि हृदयात प्रभूवर विश्वास. म्हणूनच मनात उत्साह ठेवा आणि हृदयात हा विश्वास ठेवा की प्रभू सदैव धर्म आणि सत्याची साथ देतात. तेव्हा तुम्हाला कोणतीही शक्ती नाही हरवू शकणार. सेनापती नील, तुम्ही पथ ठरवणाऱ्या अग्रिम दलाला घेऊन पुढे चालावं. पण या गोष्टीपासून सावध रहा की पुढे चालणारी सेना कुठलंही गाव, नगर किंवा जनपथाच्या जवळून जाणार नाही, ज्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही. मार्गात कोणी उत्पात करणार नाही, कोणीही शिस्तभंग करणार नाही. आपण निश्चिंत राहा प्रभू, आपल्या आज्ञेचं पालन होईल. आता निघण्याचा आदेश द्या. जय भोलेनाथ, यशस्वी भव. जय माता भवानी. जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी. हर हर महादेव, 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 हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. पाप्यांच्या नाशका, धर्म प्रकाशका, पाप्यांच्या नाशका, धर्म प्रकाशका. रामाची सेना निघे, रामाची सेना निघे, श्रीरामाची सेना निघे, रामाची सेना निघे. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. पाप अन्यायातही, घोर अंधारातही, पाप अन्यायातही, घोर अंधारातही एक नवी ज्योत पेटली, एक नवी ज्योत पेटली. श्रीरामाची सेना निघे, रामाची सेना निघे. दुर्जनहीन करूया धरती, प्रण हा श्रीराम करे, प्रण हा श्रीराम करे. काम अपुरे राहील जोवर, करणे ना विश्राम, करणे ना विश्राम. त्यास नाशण्या जाऊ ज्यांचा
मन्त्रवयं रक्षामः मन्त्रवयं रक्षामः वेळ येतसे निकट राम अन रावण या युद्धाची वेळ महायुद्धाची तुम्ही लोक धन्य हो देवता प्रसन्न हो तुम्ही लोक धन्य हो देवता प्रसन्न हो आज मनोकामना फळे आज मनोकामना फळे श्रीरामाची सेना निघे रामाची सेना निघे हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव 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 हे महासागरा, आपल्या प्रथम दर्शनासाठी दशरथ पुत्र राम आपणास प्रणाम करतो. हे राम, आम्ही सर्व समुद्र तटाजवळ पोचून चिंतित झालो होतो की या अगाध समुद्रास कसे पार करावे. त्यावेळी तर पवनपुत्र हनुमानाने आमच्या समस्येचे निराकरण केले होते. परंतु आता प्रश्न आहे की इतक्या मोठ्या वानर सेनेला घेऊन या विशाल सागरास कसे ओलांडता येईल. हो, जर ह्याला ओलांडण्याची व्यवस्था केली गेली तर आमच्या सैनिकांद्वारा लंकेच्या समस्त राक्षसांचा विनाश झालाच समजा. यासाठी खूप विचारमंथनाची आवश्यकता आहे. तोपर्यंत तुम्ही सेनापतींना सांगून आपापले तंबू टाकावेत. तसंच सर्व युथपती सावध राहून सेनेच्या चहूबाजूस पहाऱ्याची व्यवस्था ठेवावी, म्हणजे राक्षसांद्वारा कुणा गुप्त आक्रमणाची शक्यता राहणार नाही. जशी आज्ञा प्रभू. नल नील, आज्ञेचं पालन करा. जशी आज्ञा प्रभू. लक्ष्मण, सागर समस्त नद्यांचा स्वामी आहे, म्हणूनच याच्यात समस्त तीर्थांचा समावेश आहे. चल, सागर देवतेच्या चरणांना स्पर्श करू. चला. सागर तीरी आले सैन्य सहित श्रीराम कृपा सिंधु प्रभु करे सागरास प्रणाम. वरुण देवाय नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं. दादा, क्षितिजा पल्याड कुठेतरी बसून वहिनी आपली वाट पाहत असतील ना? त्यांना आत्ता जाऊन जर कोणी सांगू शकलं की आम्ही समुद्राच्या तटापर्यंत सेना घेऊन पोचलो आहोत, तर त्यांची मालवत चाललेली आशा देखील पुन्हा जिवंत होईल दादा. हो लक्ष्मण, खरंच यावेळी तिला कोणी हे सांगू शकलं असतं की समुद्राच्या दुसऱ्या तटावर उभं माझं मन तिला साथ घालत आहे. परंतु तिला हे सगळं सांगणार कोण? मध्ये तर जणू सागर आणि आकाशानं मिळून नजरेचा रस्ताही अडवला आहे. सीता, धीर धर प्रिये.
जर आवश्यकता वाटली तर तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी समुद्राला जाळून मी त्यातूनही रस्ता काढीन, परंतु मी पोहोचेन अवश्य. माझ्यावर विश्वास ठेव. माते, आज खूपच शुभशकुन होत आहेत. माझी डावी पापणी फडफडतीये. खूपशा आनंद लहरी हृदयात उठतायत. तेव्हाच खूप प्रसन्न दिसते आहेस. आज पहिल्यांदाच तुझ्या वाणीत असा उत्साह आणि चेहऱ्यावर चमक दिसत आहे. हो माते, झोपता झोपताच असं वाटलं जणू माझा डावा हात माझ्या स्वामींच्या हातापर्यंत पोहोचलाय. मुली, असं समज की तुझ्या नाथांचा श्रीरामांचा हात या नरकातून तुझा उद्धार करण्यासाठी उठला आहे. नक्कीच त्या विराट वानराने तुझा संदेश तुझ्या स्वामींना ऐकवला आहे. त्यांची पावलं लंकेच्या दिशेने तुझा उद्धार करण्यासाठी पडली आहेत. हाच अर्थ आहे तुझ्या हृदयात उठणाऱ्या आनंदाचा आणि या शुभ शकुनांचा. खरंच? होय. मंगल भाव मनात जपोनी, दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन.